शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी खासदार निलेश लंकेंनी सरकारकडे केली आहे। देशातील आणि राज्यातल्या नागरिकांची, शेतकऱ्यांची भारतरत्न देण्याची मागणी असल्याचं लंके यांनी म्हटलं आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी शासकीय निवासी शाळेवर धाड टाकली। नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात वारेगाव इथं असलेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेवर मंत्री शिरसाट यांनी अचानक धाड टाकली। यावेळी त्यांनी शाळेच्या स्वयंपाकगृहात जाऊन जेवणाची व्यवस्था बघितली, विद्यार्थ्यांची मनमोकळा संवाद साधला। मालेगावातील नाकोडे येथील शासकीय विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढला। वसतिगृहातील अनेक महिन्यांपासून अयोग्य पद्धतीने बनवलेलं आणि दुर्गंधीयुक्त जेवण दिलं जातं, तर शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना दररोज अंडी, केळी, दूध यासारखा पोषक अन्न पुरवठा करणं बंधनकारक असताना नियमितपणे मिळत नसल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली। या धमकीच्या मेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावलेले 5 RDX बॉक्स लवकरच फुटणार असा उल्लेख केला आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले। केडीएमसीचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। केडीएमसीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी काढण्यात आली। यादीमध्ये मृत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नावाचा उल्लेख असल्यानं खळबळ उडाली। धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचा महापूर आल्याचं दिसतं। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भाजपनं मोर्चा बांधणीला सुरुवात केली। महापालिकेच्या 74 जागांसाठी भाजपनं 528 जणांनी इच्छुक म्हणून आपले अर्ज दाखल केले। येवल्यामध्ये ईव्हीएमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। मतमोजणीसाठी आता 9 दिवस शिल्लक असताना ईव्हीएम सुरक्षा कक्षाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेसाठी आजपासून प्रचाराला सुरुवात झाली। या ठिकाणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार शोभा ठाकरे यांचा अर्ज रद्दबातल केलाय। नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार तर नगरसेवक जागांसाठी 112 उमेदवार रिंगणात आहेत। जळगाव महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याचं समोर आलंय। महापालिका इमारतीच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात घाणीच्या साम्राज्याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय। कचरा कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे बाजारात जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। मावळमधील विकास कामांना गती मिळावी म्हणून आमदार सुनील शिर्केंनी नागपुरात झालेल्या PMRDAच्या बैठकीत ग्रामीण रस्त्यांसाठी आवश्यक निधीची मागणी केली, तर या मागणीवर सकारात्मक विचार करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। मुंबई हावडा आणि मुंबई नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाताळ, नववर्ष आणि हिवाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं हिवाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या विशेष गाड्या विविध महत्त्वाच्या रेल्वे स्थानकादरम्यान चालवण्यात येणार आहेत। मुंबईमधील 17 पुरातन पाणपोयांची दुरुस्ती करणार आहेत। या कामासाठी 16 कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे। मुंबई शहरात नागरिकांची तसंच प्राण्यांची तहान भागवण्यासाठी विविध ठिकाणी पाणपोईंची निर्मिती केली होती। पुणे जिल्ह्यात नवीन वर्षात नद्या स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करणं तसंच दर्जेदार घरं देण्याचा संकल्प PMRDAनं केलाय। यासाठी 4424 कोटी खर्च केले जाणार आहेत। यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड शहरालगतच्या नद्यांचं प्रदूषण हटवून स्वच्छ केलं जाणार आहे।